च्या ऑपरेशन खासदार मधून निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा कसा वापर होतो हे उघड झालं। त्यानंतर आता आयकर विभागाने 4 राज्यांमध्ये कारवाई करत निवडणुकीतील काळ्या पैशांवर कारवाई केली। देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना आयकर विभागाच्या या धाड सत्राने खळबळ उडाली आहे। 4 राज्यांमधील जवळपास 52 ठिकाणी छापेमारी करत तब्बल 281 कोटी रुपये जप्त करण्यात आले। त्यामुळे आता या 281 कोटींचा कुबेर कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे। देशभरात आयकर विभागाचं धाड सत्र, 4 राज्यात तब्बल 52 ठिकाणी धाडी, आतापर्यंत 281 कोटींची रोकड जप्त, दारू शस्त्रांसह वाघाची कातडी ही सापडली। येत्या 11 एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे। ही निवडणूक सुरू होण्याआधी आयकर विभागाने 4 राज्यांमध्ये धाड टाकून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली। लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाची उलाढाल होत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली। त्याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने दिल्ली, इंदोर, भोपाळ, गोवा या 4 राज्यांमध्ये काही राजकारणी तसंच मोठ्या कंपन्यांवर धाडा टाकल्या। दिल्लीच्या आयकर कार्यालयातून अधिकारी विविध ठिकाणी रवाना झाले। दरम्यान याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू नये यासाठी त्यांनी एक खासगी गाडी घेतली। रविवारी रात्री 3च्या सुमारास आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी या कारवाईला सुरुवात केली। मध्य प्रदेशात आयकर विभागाने राजकारणी, व्यापारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरात छापेमारी केली। या छापेमारीत आतापर्यंत 281 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली। त्याशिवाय देशी विदेशी महागडी दारू, शस्त्र आणि वाघाची कातडी ही जप्त करण्यात आलेली आहे। मध्य प्रदेशातील कारवाईत मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड, राजेंद्र कुमार मिगलानी, अश्विन शर्मा, पारसमल लोढा, प्रवीण जोशी तसंच मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या। यात एकट्या प्रवीण कक्कड यांच्या घरातून तब्बल 9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली। तसंच भोपाळमधील प्रसिद्ध अमीरा ग्रुप आणि मोझेर बेर या कंपन्यांवरही आयकर विभागाने छापे मारले। या छापेमारीत 14 कोटी 6 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। तसंच 252 देशी विदेशी महागडी दारू, हत्यारं, वाघाची कातडीही या छापेमारीमध्ये आयकर विभागाने जप्त केली। दिल्लीत एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाकडे 230 कोटी रुपयांचे गुप्त व्यवहार, तसंच खोट्या बिलांच्या सहाय्याने 242 कोटी रुपयांच्या टॅक्सची चोरी झाल्याचं उघड झालं। तसंच 80 पेक्षा अधिक कर बुडवणाऱ्या कंपन्या उघडकीस आल्या। राजधानी भोपाल में हम इस समय प्लेटिनम प्लाजा के 6ठे फ्लोर पर हैं। ये अश्विन शर्मा का निवास है और यहाँ पर आयकर विभाग की कार्रवाई इस समय चल रही है। आयकर विभाग को अंदेशा है कि यहाँ पर करोड़ों रुपए की नकद राशि जो है वो मौजूद है और इसलिए यहाँ पर कुछ देर पहले नोट गिनने की मशीन भी पहुंची है और इसके साथ साथ जो तमाम गाड़ियाँ हैं वो नीचे भी जब्त की हैं। करोड़ों की राशि की गाड़ियाँ इस समय बरामद की है आयकर विभाग ने। आयकर विभाग की कार्रवाई चल रही है और आशंका है कि करोड़ों का लेन देन या करोड़ों की जो अकूत संपत्ति है वो अवैध रूप से जमा की गई है। आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत मध्य प्रदेशातील व्यापारी, राजकारणी आणि वरिष्ठ नोकरदारांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या। यात एकूण 281 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। या संपूर्ण छापेमारीवरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। गेल्या 5 वर्षात केंद्रात सत्तेत असलेले सरकार निवडणूक आयोग, आयकर विभाग यांसह विविध विभागाचा गैरवापर करत आहे। तसंच निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे विरोधकांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोपही कमलनाथ यांनी केला। राजनीतिक दृष्टि से जो दबाव डालने का प्रयास किया जा रहा है इसमें कोई सफल होने वाला नहीं। दिल्लीत एका पक्षाच्या कार्यालयात पाठवण्यात येणारी 20 कोटी रुपयांची संपत्ती ही जप्त करण्यात आली। यात रोख रक्कम, कॉम्प्युटरमधील फाईल्स, दस्तावेज तसंच पक्षाचं सामानही जप्त करण्यात आलं। दिल्लीतील तुगलक रोड भागात ही रक्कम पाठवण्यात येणार होती। यात हवालाचा वापर झाल्याचा संशय असल्यानं या प्रकरणी आयकर विभागाने दिल्लीत काँग्रेसचे चीफ अकाउंटंट SM मोईन यांची चौकशी केली। विशेष म्हणजे मोईन यांची चौकशी झाल्यानंतर काँग्रेसचे कोषाध्यक्ष अहमद पटेलही तातडीने त्यांच्या घरी आले। त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले। विशेष म्हणजे CRPF जवानांचा देखील या रेडसाठी वापर करण्यात आल्याचं समोर आलं। त्यावरून देखील विरोधकांकडून टीका करण्यात येते। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाच्या या छापेमारीची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली। CBDT संचालक प्रमोद चंद्र मोंडी आणि सचिव अजय भूषण पांडे यांना आयोगाने समन्स बजावत बोलावलंय। कोणत्या पक्षाला
फायदा पोहोचवण्यासाठी हे छापे मारण्यात आले का या संदर्भात जवळपास 30 मिनिटं या दोघांची चौकशी करण्यात आली. TV9नं काही दिवसांपूर्वीच निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा वापर होत असल्याचं उघड केलं होतं. त्यानंतर झालेली आयकर विभागाची ही कारवाई TV9च्या स्टिंग ऑपरेशनचं यश आहे. त्यामुळे आता आयकर विभागाच्या कारवाईत सापडलेल्या या 281 कोटी रुपयांचा कुबेर कोण याचं उत्तर कधी मिळतं याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. दिल्लीहून विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.